मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्याच्यातून तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पद्धत कशी आहे, यावरून तुम्ही कसे आहात एक माणूस म्हणून, ही गोष्ट सगळ्यांना कळते. एक शूजची कंपनी होती आणि तिथल्या मार्केटिंग मॅनेजरला असं वाटलं की आपण दुसऱ्याही जागी जाऊन, दुर्गम ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि त्यासाठी टीममधले 2 मेंबर्स ते घेतात. त्यांना म्हणतात की अमुक अमुक बेटावर जा आणि तिथे जाऊन आपले शूज कसे आपल्याला विकता येतील हे पहा. हे दोघेजणं जातात. ते बेट असतं एकदम दुर्गम ठिकाणी. तिथे जायला खूप त्रास होतो. सगळा अभ्यास करतात, परत येतात. मग टीम मीटिंग बसते. पहिल्या एम्प्लॉईला तो मॅनेजर विचारतो की कसं वाटलं, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? तो म्हणतो, नाही नाही, मला तर बिलकुल आवडलं नाही, कारण खूप लांब होतं ते, मला त्रास झाला जायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जाऊन आपण काय विकणार आहे त्या लोकांना, कारण त्या लोकांना पायात काहीतरी घालावं लागतं ह्याचंच ज्ञान नाही आहे. आणि तुम्ही शूज वगैरे तिथे जाऊन बेस आपला सेट करायचा आहे आणि आपलं मार्केट कसं वाढवायचं हे बघताय, तर हे माझ्यासाठी बिग नो आहे. मग ते म्हणतात, आता ह्या दुसऱ्याही एम्प्लॉईचं तेच म्हणणं असणार आहे आणि ह्याचंही बरोबरच आहे. तिथे लोकांना पायात काही घालावं लागतं हेच माहीत नाही, तर मी शूज कसा इंट्रोड्यूस करू तिथे. दुसरा एम्प्लॉई उठतो आणि तो म्हणतो, माझं मत याहून अगदी विरुद्ध आहे, कारण तिथे लोकांना शूज आपणच इंट्रोड्यूस करणार आहे. त्यामुळे आपल्याला तिथे कॉम्पिटिशन असायची काही म्हणजे शक्यताच नाही आहे तिथे, कारण दुसरी कंपनी, दुसरं दुकान, मला बुटाचं म्हणजे पायात घालण्याचं ॲक्सेसरीजचं काहीच माहीतच नाही आहे. मी बघितलंही नाही आहे. त्या लोकांच्या पायात मला चपलाही दिसल्या नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की आपली कंपनी तिथे जर गेली तर पहिल्यांदा त्यांना फुटवेअर इंट्रोड्यूस करणारे आपणच असणार आहोत. त्यामुळे आपली ग्रोथ तिथे खूप जास्त प्रमाणात होऊ शकते. आपली पॉप्युलॅरिटी तिथे वाढू शकते. आपण फेमस होऊ शकतो. आणि हा दृष्टिकोन ऐकल्यानंतर मॅनेजर खुश होतो. त्या खुश होण्यामागे एक कारण असतं. कारण पहिल्या एम्प्लॉईने विचारच प्रॉब्लेम ओरिएंटेड केला आणि दुसऱ्या एम्प्लॉईने त्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये सुद्धा एक सल्युशन शोधलं. सल्युशन ओरिएंटेड माइंडसेट होता त्या दुसऱ्या एम्प्लॉईचा. आणि अर्थात त्यामुळे मॅनेजर खुश झाले. त्यांनी दुसऱ्या एम्प्लॉईच्या एफर्टला कौतुकास्पद शब्द वापरले, त्याला शाबासकी दिली आणि त्याला त्याचा पगारही वाढवला. छान त्याचं प्रमोशन झालं आणि त्यांना खूप आनंद झाला की माझ्याकडे असा एम्प्लॉई आहे. पहिल्या एम्प्लॉईला स्वतःचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य होतंच, ते त्यांनी मांडलं, पण त्याचा विचार करण्याची त्याची जी पद्धत होती ती थोडी चुकली. आणि यातून आपल्याला एक कळतं की आपण विचार कसे करतो, यावरून आपण कसे पोर्ट्रे करतोय स्वतःला, प्रोफेशनल बॅकग्राऊंडमध्ये असू द्या किंवा पर्सनलमध्ये असू द्या, ह्या गोष्टी सिद्ध होत असतात. त्यामुळे तुम्हीही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कधी कधी सल्युशन ओरिएंटेड न होता प्रॉब्लेम ओरिएंटेड विचार करता का, आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येतात का, की तुम्ही आत्तापर्यंत पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनेच आयुष्य जगत आला आहात. मला तुमचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल. आणि विविध मोटिवेशनल कोट्ससाठी अजूनही अनुजा स्पीक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.